नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कल्पना पाटील मॅडम। आज आपण मराठीच्या पाठ्यपुस्तकातील स्थूल वाचन या विभागातील बालसाहित्यिका गिरजा कीर डॉक्टर विजया वाड लिखित हा पाठ अभ्यासणार आहोत। डॉक्टर विजया वाड या प्रसिद्ध लेखिका आहेत। कथा, कादंबऱ्या, नाटके अशी सुमारे जवळजवळ 117 पुस्तकं त्यांची प्रसिद्ध आहेत। त्यांना जवळजवळ 95 पुरस्कार मिळालेले आहेत। मराठी विश्वकोश मंडळाच्या त्या 9 वर्ष अध्यक्ष होत्या। 2007 साली सांगली येथे झालेल्या बाल कुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या। त्यांचे अंतरंग, अभिनेत्री, अक्षांश रेखांश या कादंबऱ्या, तर आपली माणसं, ऋणानुबंध, गप्पा गोष्टी, हृदयस्पर्शी हे कथासंग्रह, तसेच लहान मुलांसाठी बालकथा म्हणाव्या तर झिपरी, विट्टीच्या 12 बाता या बाल कादंबऱ्या आहेत। उत्तम कथा, गोष्टी घ्या गोष्टी या बालकथा आहेत। तसेच चिंगू चिंगम, 2 मित्र, बंडू बॉक्सर ही बाल नाटकं देखील त्यांनी लिहिलेली आहेत। असं विपुल लेखन त्यांचं प्रसिद्ध आहे। मराठीतील प्रसिद्ध लेखिका व कथा कथनकार गिरजा कीर यांच्या साहित्य प्रवासाचा आस्वादक रसास्वाद या लेखातून लेखिकेने केलेला आहे। गिरजा कीर यांची नाटिका, चरित्र, कथासंग्रह, बालसाहित्य यांचा रसास्वादाच्या अंगाने ओळख या पाठाच्या माध्यमातून आपल्याला डॉक्टर विजया वाड यांनी करून दिलेली आहे। चला आता प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूया। बघा, आपल्याला एखादी गोष्ट आवडली किंवा आवडली नाही तर त्या आवडीनिवडीचे विश्लेषण आपल्याला करता यायला हवे। त्या गोष्टीच्या चांगल्या गुणांचे किंवा तिच्यातील दोषांचे विवेचन करता यायला हवे। एखादे पुस्तक तुम्हाला खूप आवडलं तर त्यातल्या कोणत्या गोष्टी आवडल्या हे मांडणे म्हणजे रसास्वाद होय। एखादी गोष्ट आवडण्याचे व न आवडण्याचे चिकित्सक अभ्यासपूर्ण विश्लेषण म्हणजे समीक्षा होय। कोणत्याही साहित्य कृतीची, कलाकृतीची समीक्षा करण्याची पहिली पायरी म्हणजे त्या कलाकृतीचा, साहित्यकृतीचा रसास्वाद घेणे। कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद घेताना पुढील मुद्दे लक्षात घेणं आवश्यक असतं की या ठिकाणी रसास्वाद म्हणजे काय आणि त्या रसास्वादाचा आस्वाद घेताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात हे आपल्याला या परिच्छेदामध्ये सांगितलेलं आहे। तर एखादं पुस्तक, आपण गोष्टीची पुस्तकं वगैरे वाचतो, तर एखादं पुस्तक तुम्हाला आवडलं तर त्यातल्या कोणत्या गोष्टी तुम्हाला आवडल्या हे सांगणं, हे मांडणं म्हणजे काय आहे, रसास्वाद आहे। की आपण एखादा चित्रपट बघतो, मग तो चित्रपट आपण एखाद्या आपल्या मित्राला, मैत्रिणीला सांगतो, मग तो चित्रपट सांगताना ज्या पद्धतीने आपण सांगतो ती पद्धत म्हणजे काय आहे, रसास्वाद आहे। एखादी गोष्ट आवडली किंवा नाही आवडली तर त्याचं अगदी चिकित्सक अभ्यासपूर्ण विश्लेषण हे करणं म्हणजे समीक्षा होईल। मग एखादी कलाकृती आहे, साहित्य कलाकृती, आता साहित्य कलाकृती म्हणजेच काय आहेत, कथा, कादंबऱ्या, कविता या गोष्टी। मग त्याचा आस्वाद घेताना त्याचा रसास्वाद कसा मांडायचा, तर त्यासाठी 8 प्रश्न बघा तुम्हाला समोर दिसत आहेत। कोणते 8 प्रश्न आहेत? पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता? 2 पुस्तकातील व्यक्तिरेखा आणि त्यांच्या स्वभावातील भारावून टाकणारे विशेष। 3 व्यक्तिरेखा सहजपणे फुलल्या की बारकावे कृत्रिमतेने टिपले आहेत। 4 कथानक आकर्षक व उत्कंठावर्धक आहे का? 5 काव्यसंग्रह असल्यास कवितांचे भावसौंदर्य, विचारसौंदर्य व अर्थसौंदर्य कशातून जाणवतं? 6 लेखकाची भाषाशैली कशी आहे? 7 पुस्तकाची सुरुवात व शेवट आकर्षक आहे का? 8 पुस्तकातून मिळणारे चिरंतन मूल्य, संदेश, उपदेश तसेच कथानक व त्यातील आशय आणि कथानकाचा विषय या सर्वांचा मनावर एकत्रित परिणाम होतो का? म्हणजे रसास्वाद घेताना, आस्वाद मांडताना या 8 गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे। की आपल्यासमोर समजा एखादी कथा आहे, कादंबरी आहे, मग त्यावेळी त्याचं कथानक कसं आहे, गोष्ट कशी आहे, ती प्रत्यक्ष जीवनाला अनुसरून आहे का, प्रसंगाला प्रसंगानुरूप बरोबर रचना केली आहे का, व्यक्तिरेखेचा जो स्वभाव आहे तो स्वभाव कसा आहे,
किंवा लेखकाची वर्णनशैली, भाषाशैली कशी आहे, या सगळ्या गोष्टी या रसास्वादामध्ये येत असतात. समजा कविता असेल तर कवितेमधून कवी कोणता भाव व्यक्त करू पाहतो, त्याला अनुसरून भाषा, अलंकार त्याने वापरलेले आहेत काय, हे सुद्धा या रसास्वादामध्ये येते. एखादं पुस्तक असेल तर त्याची सुरुवात शेवट आकर्षक आहे का, पुस्तकातून मिळणारा जो संदेश आहे, त्यातलं जे कथानक आहे, कथानकाचा विषय आहे, या सगळ्यांचा एकत्रित परिणाम होतो का, या सगळ्या गोष्टी पाहणं म्हणजेच काय आहे, त्या कलाकृतीचा, त्या साहित्यकृतीचा, म्हणजेच त्या कथा असो, कादंबरी असो, कविता असो, त्याचा रसास्वाद घेणे होय. या पाठामध्ये डॉक्टर विजया वाड यांनी गिरिजा कीर यांच्या बालसाहित्याबद्दल लिहिलेलं आहे. गिरिजाबाईंनी विपुल लेखन केले आहे. कथा लेखिका म्हणून त्यांना साहित्य क्षेत्रात मानाचं स्थान मिळालं आहे. साधारणपणे असे लेखक बालसाहित्याकडे क्वचितच वळतात, पण गिरिजाबाई मात्र आवर्जून बालसाहित्याकडे वळल्या आणि या क्षेत्रातही त्यांनी लक्षणीय अशी निर्मिती केलेली आहे. विपुल साहित्य निर्मिती करूनही गिरिजाबाईंच्या लेखनात तोचपणाचा दोष अभावानेही आढळत नाही. हे त्यांचे सर्वात मोठे यश आहे. त्यांची नाटुकली आपण वाचली तर आपल्या असं लक्षात येईल की चमत्कार, अद्भुत रम्यता या साऱ्यांपेक्षा बाईंना दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न खूप महत्त्वाचे वाटतात आणि तेही बालकांच्या विश्वातले. साधारणपणे लहान मुलांना अद्भुतरम्य, चमत्कार यावर आधारित कथानकं आवडतात, पण गिरिजाबाईंनी लोकांचा असणारा हा जो समज आहे, या समाजाला त्यांनी छेद दिला आणि अगदी वास्तवावर आधारित या लहान मुलांसाठी बालनाटिका लिहिल्या. मुलांचं असणारं भावविश्व, त्यांच्या असणाऱ्या गरजा यांना त्यांनी प्राधान्य दिलं आणि त्यानुसार बालनाटिका लहान मुलांसाठी त्यांनी लिहिल्या. त्यांच्या नाटिकेंचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची चित्रदर्शी शैली, की नाटकामधला जो प्रसंग आहे तो समोर जिवंतपणे घडत आहे असं वाटत राहतं आणि म्हणूनच त्यांच्या या ज्या नाटिका आहेत, बालनाटिका, त्या प्रेक्षकांना आपल्याला खिळवून ठेवतात. त्यांच्या काही बालनाटिकांकडे विजयाबाई आपलं लक्ष वेधू इच्छितात. त्यांच्या इटुकली पिटुकली नाटुकली हा जो नाटकांचा संच आहे, या संचामध्ये आमच्या आपल्या गप्पा टप्पा, चला खेळू नाटक, शाळुंकीची कहाणी, ए गेले गेले या बालनाटिका त्यांच्या प्रसिद्ध आहेत. या नाटिका त्यांनी 9 ते 12 या वयोगटातली जी मुलं आहेत, या मुलांसाठी त्यांनी लिहिलेल्या आहेत. नीला राणीचा दरबार आणि मी कोण होणार या नाटिका बालवर्गासाठी आहेत. या बालवर्गासाठी ज्या नाटिका लिहिलेल्या आहेत त्याचं विशेष महत्त्व लेखिकेला वाटतं, कारण बालवर्गासाठी साध्या, सोप्या व जोडाक्षर विरहित बालनाटिका देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि हे एक महत्त्वाचं त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे. लेखिकेला विशेष आवडलेली बालनाटिका ती म्हणजे एक अर्ज आहे बाप्पा. या बालनाटिकेमध्ये एक गंभीर विषय अतिशय उत्तमपणे गिरिजाबाईंनी सांभाळलेला आहे, हाताळलेला आहे. मोठी माणसे मुलांच्या मनाचा विचारच करीत नाहीत, ही समस्या एक अर्ज आहे बाप्पा या नाटिकेमध्ये मांडलेली आहे. सुजाता आणि सदानंद यांच्या घरात घडणारी ही गोष्ट, घरातली मोठी माणसं बाहेर गेली आहेत आणि अशा वेळी ही छोटी मुलं महत्त्वाचा विचार विनिमय करत आहेत. विचार विनिमय म्हणजे आपापसात चर्चा सगळेजण करतायत. मुलांसाठी कोणता प्रश्न इतका निकडीचा असतो तर आई, बाबा, शेजारी या मोठ्यांचं बॉसिंग म्हणजे हुकूमत, अधिकार त्यांना सहन होत नाही. पण हे सांगणार कुणाला? मग सगळ्यांना वाटतं की आपण आपल्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी आपण अर्जात लिहू आणि हा अर्ज चक्क आपण बाप्पापुढे ठेवू. देव नक्की प्रसन्न होईल आणि मग सुरू होते एक सामुदायिक अर्ज लेखन. इथे लेखिकेने खूप छान छान तक्रारी मांडलेल्या आहेत. बघूया देवबाप्पाकडे ही मुलं कोणत्या कोणत्या तक्रारी करतात. आईची शिफॉनची साडी नेसायला मिळालीच पाहिजे, बर्फ का गोला खाण्याची आजादी पाहिजे, भेळ खायला मिळायलाच हवी,
अशा प्रकारे अर्जलेखन करून मधू, भाऊ, विनया ही मित्रमंडळीत कशी बाप्पाचं रूप घेऊन येतात आणि एकमेकांशी कशी भांडू लागतात, अगदी त्या प्रसंगामध्ये गंमत आली आहे. आणि या नाटिकेला मुलांच्या मनाच्या खिडक्या उघडण्याचं कौशल्य लाभलेलं आहे. मुलांच्या मनात शिरून त्यांच्या विश्वाची दारे खुली करण्याचं, छोट्यांप्रमाणेच मोठ्यांचंही मन गुंतवून ठेवण्याचे कौशल्य लेखिकेच्या लेखणीत आहे. मोजक्या पात्रांच्या माध्यमातूनच जिवंत दृश्य साकार करण्याचे आणि बालप्रेक्षकांची मने जिंकण्याचे कौशल्य त्यांच्या नाटिकेत आढळतं. या सर्व वैशिष्ट्यांमुळे त्यांच्या बालनाटिका बालकांना आवडतात. अशा पद्धतीने लेखिका डॉक्टर विजया वाड यांनी लेखिका गिरिजा कीर यांनी लिहिलेल्या ज्या बालनाटिका आहेत, या बालनाटिकेचं रसास्वादाच्या अंगाने आपल्याला ओळख करून दिलेली आहे. आता आपण गिरिजाबाईंच्या बालांसाठी असलेल्या अन्य साहित्य कृतींकडे वळूया. लहान मुलांच्या मनावर उत्तम संस्कार घडावेत म्हणून बाईंनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, तपस्विनी अनुताई वाघ, शिक्षणव्रती ताराबाई मोडक, संत गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले अशी सुंदर सुंदर चरित्र लिहिली आहेत. प्रत्येक चरित्रात त्यांनी या संबंधित व्यक्तीचे जे कार्य आहे ते कार्य त्यांनी उलगडून दाखवलेलं आहे. त्या म्हणतात, थोरांनी केलेलं कार्य पुढे नेणे हेच त्यांचं खरं स्मारक. थोर विभूतींची ही कार्य त्यांच्यातील सामाजिक बांधिलकीची भावना जणू मुलांच्या हृदयाला साथ घालते, की त्यांच्या भावनेला आवाहन करण्याचं कार्य या चरित्राच्या माध्यमातून मुलांच्या हृदयाला साथ घालतात. त्यांच्या भावनेला ते आवाहन करतात. या थोर लोकांनी केलेलं हे जे कार्य आहे ते तसंच अव्याहतपणे आपण पुढे नेलं पाहिजे. ते कार्य, सामाजिक कार्य आपण करत राहिलं पाहिजे. आणि आपण केलेलं त्यांचं हे जे कार्य आहे म्हणजेच काय आहे, त्यांच्यासाठी एक स्मारक आहे. प्रत्येक चरित्रात त्यांनी एक एक महत्त्वाचा विचार मांडलेला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरित्रात गिरिजा कीर लिहितात, प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला आपल्याला लिहिती बोलती करणाऱ्या या पित्याचं ऋण कधीही विसरता कामा नये. आजच्या काळातील स्त्रियांनी विविध क्षेत्रात जी उत्तुंग भरारी मारलेली आहे त्याचं श्रेय महात्मा ज्योतिराव फुले यांना जाते. कारण पूर्वीच्या काळी स्त्रियांना शिक्षण घेता येत नव्हते, त्यांना अज्ञानाच्या खाईत ढकलले होते. आणि म्हणूनच स्त्री सुशिक्षित झाली पाहिजे यासाठी मुलींची पहिली शाळा पुण्यात महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुरू केली. आणि या शाळेत मुलींना शिकवण्यासाठी त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई यांना प्रथम सुशिक्षित केलं. म्हणून गिरिजाबाई म्हणतात की आपल्याला लिहायला वाचायला महात्मा फुल्यांनी शिकवलं आणि ते आपल्याला पित्या समान आहेत आणि त्यांचं हे ऋण कर्ज आपल्याला कधीही फेडता येणार नाही. ताराबाई मोडक या शिक्षणव्रती स्त्रीबद्दल लिहिताना त्या म्हणतात, माणसं ओळखून त्यांचा योग्य कामाला उपयोग करणं ही ताराबाईंची खासियत आहे. खरं आहे, मोठी माणसं हिऱ्याची पारख करू शकतात. ताराबाई मोडक या भारतातील पहिल्या बालशिक्षण तज्ज्ञ. आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या पद्मभूषण ताराबाई मोडक यांनी कोसबाडला बालग्राम शिक्षा केंद्र स्थापन केलं आणि या संस्थेचा लाभ आदिवासी मुलांना मिळावा म्हणून त्यांच्यासाठी आदिवासी परिसरात आणि अंगणात बालवाडी चालवण्याचा उपक्रम करण्यात आला. या उपक्रमाला अनुताई वाघ यांच्या रूपाने एक हिरा त्यांनी शोधून काढला. आणि म्हणून लेखिका म्हणतात की ताराबाईंची खासियतच आहे, मोठी माणसं हिऱ्याची पारख करू शकतात, तसं अनुताईंच्या रूपाने एक हिरा त्यांनी शोधून काढला. ताराबाई मोडक यांचा वसा पुढे चालवणाऱ्या अनुताई वाघ यांचे चरित्र सादर करताना गिरिजाबाई म्हणतात, ज्या भागात काम करायचे त्या भागातील मुलं शिकती आणि शिक्षणासाठी येती करणं, त्या परिसरातील जीवनावश्यक अडचणी लक्षात घेणं, कार्यानुभव शिकवताना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं, त्यांना समजेल अशी भाषा वापरणं, श्रद्धेने शिकवणं, त्यात प्रेम ओतणं या गोष्टी अनुताईंनी आचरणात आणल्या. जन्मभर ते कार्य पुढे नेण्यासाठी सळसळत्या रक्ताची तरुण मुले पुढे येवोत हेच अनुताईंचे खरे स्मारक ठरेल. तपस्विनी अनुताई वाघ
या सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता, शिक्षणतज्ज्ञ आणि पद्मश्री पुरस्काराच्या मानकरी आहेत. 1945 साली ताराबाई मोडक यांच्याशी त्यांचा परिचय झाला व त्या बोर्डी येथील पूर्व प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. ज्या आदिवासी क्षेत्रात त्या काम करायच्या त्या भागातील मुलांना शाळेत येती करणं, त्यांच्या जीवनावश्यक गोष्टी लक्षात घेणे, त्यांना समजेल अशी भाषा वापरणे, त्यांच्या भाषेला प्रतिष्ठा देणे, तसंच रोजगाराच्या संधी निर्माण करणारे त्यांना शिक्षण देणं, या सर्व गोष्टींवर अनुताईंनी लक्ष दिलं. या गोष्टी त्यांनी आचरणात आणल्या. त्यांचं हे जे कार्य आहे हे आजच्या तरुण पिढीने सुद्धा तसेच पुढे न्यायला हवे. त्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने त्यांचं स्मारक बांधल्यासारखं होईल. संत गाडगेबाबा यांच्या चरित्रामध्ये गिरिजाबाई म्हणतात, मुलांनो, संतपद प्राप्त व्हायला चमत्कार करावे लागत नाहीत, विभूती लावून ध्यानस्थ बसावे लागत नाही, पहाडात निघून जावे लागत नाही, लोकात राहून लोकजागृती कशी करावी हे संत गाडगेबाबांनी दाखवून दिलं आहे. म्हणूनच ते महान संत होतं. संत गाडगेबाबांच्या चरित्रात गिरिजाबाई मुलांना संदेश देतात की संतपद प्राप्त करण्यासाठी साधूसारखं ध्यानस्थ बसावं लागत नाही किंवा पहाडात डोंगरदऱ्यात सुद्धा जावं लागत नाही, तर लोकांमध्ये राहून त्यांच्यामध्ये जनजागृती करावी. लोकांना गाडगेबाबांनी अस्वच्छता, अज्ञान, चमत्कार, अंधश्रद्धा, बुवाबाजी या दुष्ट प्रवृत्तीच्या चिखलातून समाजाला बाहेर काढलं. असे म्हणतात की गाडगेबाबा सकाळी गावाची झाडलोट करी व संध्याकाळी लोकांच्या विचारामध्ये जी अंधश्रद्धा, अज्ञान होते ते कीर्तनाच्या माध्यमातून ते स्वच्छ करीत. गाडगेबाबांच्या या कार्यामुळेच त्यांना संतपद प्राप्त झालं. म्हणून गिरिजाबाई म्हणतात की लोकांमध्ये राहून जनजागृती कशी करावी हे गाडगेबाबांच्या कार्यातूनच आपण लक्षात घ्यावे. अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्रात त्या लिहितात, प्रजेला पुत्रवत मानून अपार सुख देणाऱ्या, दानधर्म करणाऱ्या अहिल्याबाई सदैव इतरांसाठी जगल्या. एखाद्या अचल दीपस्तंभासारख्या त्यांचं जीवन गंगाजळासारखं निर्मळ होतं. अहिल्याबाई होळकर अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपारायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिलं गेलं आहे. पतीच्या व मुलाच्या मृत्यूनंतर राज्यकारभारावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. म्हणूनच गिरिजाबाई म्हणतात की दुःखाच्या अग्नीत त्या जळत होत्या तरीही शुद्ध सोन्यासारख्या त्या लखलखत होत्या. 28 वर्ष राज्यकारभाराचा गाडा त्यांनी चालवला. अशा या बाईंनी मंदिराचा जीर्णोद्धार केला, नदीला घाट बांधले, उन्हाळ्यात राज्यातून प्रवास करणाऱ्यांसाठी पाणपोया, धर्मशाळा, आश्रयशाळा बांधल्या, जनावरांसाठी डोण्या बांधून घेतल्या, पशूंसाठी रुग्णोपचारांची व्यवस्था केली. त्यांच्या धर्मपारायणतेला प्रांत मर्यादा नव्हती, त्यामुळेच त्यांचं नाव आ सेतू हिमाचल घेतलं जातं. त्यांनी प्रजेला नेहमी मुलांप्रमाणे मानले, नेहमी दान धर्म करत इतरांसाठी जगल्या, अगदी एखाद्या दीपस्तंभासारखा. दीपस्तंभ म्हणजे अथांग सागरात दिशादर्शन करण्याकरता उंच मनोऱ्यावर उभारलेला दिव्याचा खांब. दीपस्तंभ जसा वाट चुकलेल्या जहाजांना मार्गदर्शन करतो तसे मार्गदर्शन करत अहिल्याबाई जगल्या. त्यांचे जीवन हे गंगाजळासारखे अतिशय पवित्र होते. अशा प्रकारे प्रत्येक चरित्रातून गिरिजाबाईंनी मुलांना एक प्रत्येकारी संदेश दिला आहे. मुलांना पचेल, रुचेल अशी सोपी पण हृदयाला हात घालणारी भाषा वापरून त्यांनी चरित्रलेखनाला एक नवा आयाम दिला आहे. यानंतर गिरिजा कीर यांनी लहान मुलांसाठी लिहिलेल्या कथा, या कथांचा रसास्वाद डॉक्टर विजया वाड यांनी दिलेला आहे. तू सावित्री हो या पुस्तकात एकूण 8 कथा आहेत. त्यातील गोष्ट एका माणसाची ही कथा नितांत सुंदर उतरली आहे. मधू या गरीब मुलाची आई आजारी पडते. तिच्या पोटात गाठी झाल्याचे डॉक्टर सांगतात आणि ऑपरेशनने तिला बरे वाटेल असा निर्वाळाही देतात.
मधू अत्यंत निरुपयाने एकाचे पाकिट मारतो, कारण त्याच्याजवळ पैसे नसतात. मधू नोटा मोजतो, तब्बल 2000, पण सोबत चिठ्ठी असते. प्रिय आनंदा, सोबत 2000 रुपये पाठवतोय. आईचं औषध पाणी नीट कर. मी येत नाही. तेवढेच पैसे वाचतील, आईच्या उपयोगी पडतील. खाली पत्ता. या पत्राने मधूचे डोळे उघडतात. तो पत्ता शोधत त्या माणसाकडे जातो. त्या माणसाने आपल्या आईच्या आजारपणासाठी ते पैसे ठेवलेले असतात. मधू आपल्या वाईट कृत्याची कबुली देतो, पण तो मनुष्य ते पैसे मधूला परत करतो. आजच आई गेल्याची तार आली. आता मी या पैशाचं काय करू? तुला हे पैसे कामी येतील. तुझी आई बरी झाली तर माझीच आई बरी झाली असा आनंद मिळेल मला. मोठ्या मनाचे हे दर्शन विस्मयचकित करणारे आहे. गोष्ट एका माणसाची. या कथेमधील मधू आईवरील प्रेमापोटी कोणतीही कृती करायला तयार होतो. चोरी करणे हा त्याचा उद्देश नव्हता, पण आईचे प्राण वाचवणे हा त्याचा उद्देश होता. म्हणून ही कृती त्याच्या संवेदनशीलतेची साक्ष देते. मधूच्या प्रामाणिकतेचे दर्शन घडते. त्याचबरोबर माणुसकीचे दर्शन सुद्धा या कथेतनं आपल्याला दिसून येते. फुलं फुलवणारा म्हातारा या पुस्तकातील याच नावाची पहिलीच कथा मोठी सुरेख आहे. या कथेत खूप चमत्कार असले तरी मूळची ही जपानी कथा खिळवून ठेवते. सुंदर स्वर अनुवादाचे उत्तम उदाहरण म्हणून तिचा उल्लेख करता येईल. फुलं फुलवणारा म्हातारा ही खरं तर मूळची जपानी कथा आहे, पण या जपानी कथेचं मराठीत अनुवाद केलेला आहे गिरिजा कीर यांनी. संस्कारक्षम व माणुसकीची किनार असलेले कथाविश्व हे गिरिजा कीर यांचं आहे. गिरिजाबाईंची बालकादंबरी हे कथेचे पुढचे पाऊल. गिरिजाबाईंचा झंप्या द ग्रेट खरोखरीच ग्रेट आहे. महाचळवळ्या वळवळ्या बघावा तेव्हा नुसत्या उद्योगात घडलेला झंप्या बघता बघता बालवाचकांचा लाडका होऊन जातो. आग लागली असे वाटून आगीचा बंब बोलावण्याचे प्रकरण त्या कथेत रंगले आहे. फुलं फुलवणारा म्हातारा, झंप्या द ग्रेट या कथा कादंबऱ्या ज्या आहेत त्या मुलांच्या भावविश्वाशी जवळीक साधणाऱ्या आहेत. यड बंबू ढबू ही बालकादंबरी मनोरंजक आहे. प्रत्येक लहान मूल आईचं आपण आवडतं व्हावं या प्रयत्नात असतं. ढबू हा मुलगा आईला उगाच त्रास देणारा नसतो. ताईचा साखरपुडा असतो, त्यासाठी घरात मिठाई केलेली असते. काही गरीब मुले मागू लागतात. ढबू नाही म्हणतो, पण आई म्हणते तुकडा तुकडा देऊन टाक त्यांना. कुणाला दुःखी ठेवू नये, सर्वांवर प्रेम करावे. ढबू ते ध्यानात ठेवतो. दुपारी सगळे वामकुक्षी घेत असतात. त्यावेळी आईने व्याह्यांना देण्यासाठी आणलेले मिठाईचे ताट ढबू भिकाऱ्यांना वाटतो. तो भाग वाचकांना आवडावा असा आहे. वरवर पाहता हा ढबूचा विचित्रपणा, परंतु त्याचा दातृत्व भाव मनावर विलक्षण प्रभाव टाकतो. ढबूचा भोळेपणा, आईची त्याने लक्षात ठेवलेली गोष्ट, गरिबांवर प्रेम करण्याची वृत्ती विनोदाच्या माध्यमातून प्रकटली आहे. प्रसंगनिष्ठ विनोद फुलवण्याचं लेखिकेचं कौशल्य असाधारण असे आहे. यड बंबू ढबू हे शीर्षक कादंबरीचे विनोदी स्वरूप व्यक्त करणारं आहे. गिरिजाबाईंना शब्दांचे इतके सुंदर दान पडले आहे की अनंत हस्ते कमलाकराने, देता किती घेशील दो कराने असे वाटते. गिरिजाबाईंनी विपुल लेखन केले. कथालेखिका म्हणून साहित्य क्षेत्रात मानाचे स्थान मिळवले. आवर्जून त्या बालसाहित्याकडे वळल्या. बालकांच्या विश्वातल्या दैनंदिन जिव्हाळ्याच्या प्रश्नांना गिरिजाबाई बोलकं करतात. कथेच्या माध्यमातून बालमनावर मानवतेचे संस्कार घडवतात, तर चरित्रातून त्या मुलांना प्रभावी संदेश देतात. नाटिकेतून त्यांनी मुलांच्या मनात शिरून विश्वाची दारे खुली करण्याचं कौशल्य त्यांच्या लेखणीत दिसते. जोडाक्षर नसलेल्या बालनाटिका लिहून पूर्णपणे दुर्लक्षित असा प्रांत त्यांनी उजेडात आणला. तर बालकादंबरीतून त्यांनी आईने सांगितलेल्या गोष्टीचा, संस्काराचा प्रभाव बालवाचकांच्या मनावर उमटतो. आणि म्हणूनच विजयाबाई म्हणतात की गिरिजाबाईंच्या हातून शब्दांचं इतकं सुंदर दान पडलं आहे की जेवढं त्यांच्या साहित्यातून
शक्य होईल, वाचता येईल तेवढं आपण त्या साहित्याचा आस्वाद घेतला पाहिजे. आणि म्हणूनच शेवटी त्या म्हणतात, गिरिजाबाईंच्या लेखणीला, त्यांच्या संस्कारक्षम वाङ्मयाला माझा अंतःकरणपूर्वक मानाचा मुजरा. धन्यवाद.